Somaya Career Institute, 100% successful track records. More than 14 students got admission last year in reputed medical and engineering colleges in Kharagpur, Jalgaon, Pune, Nagpur, Aurangabad, Wardha and Sangli. Our student Manthan Savai selected for Government Medical College Jalgaon for MBBS and Meet Meshram cracks IIT Kharagpur for Aerospace Engineering. We are getting best academic and practical knowledge with Somaya Career Institute. With Somaya Career Institute, we are getting best academic, cultural and sports exposure. We can ask any queries and questions to our faculty in Somaya Career Institute. Your child can be our next success story. Somaya Career Institute, limited seats, reasonable fees. Contact 9271 526128 or 9168 901429. Address Somaya Campus, Akashwani Road, Vadgaon Ward, Chandrapur. चंद्रपुर के सांसद बालू धानोरकर की हालत बिगड़ने के बाद उन्हें दिल्ली के एक अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन मंगलवार सुबह इलाज के दौरान उनका निधन हो गया। ये घटना बेहद दुखद है। उनका पार्थिव शरीर दिल्ली से नागपुर होते हुए दोपहर 1:30 बजे वरुणा स्थित उनके आवास वरुणा पहुंचाया जाएगा, जिसके बाद आज 30 मई को दोपहर 2 बजे से 31 मई की सुबह 10 बजे तक उनके निवास वरुणा में अंतिम दर्शन के लिए रखा जाएगा। इसके बाद 31 मई को सुबह 11 बजे मोक्षधाम वड़ी वरुणा बाईपास मार्ग पर अंतिम संस्कार किया जाएगा। चंद्रपुर से कांग्रेस सांसद बालू धानोरकर महाराष्ट्र एकमात्र कांग्रेस सांसद थे। 48 साल की छोटी सी उम्र में उन्होंने एक कट्टर शिव सैनिक से सांसद बनने का हैरत अंगेज सफर तय किया। लोकसभा में अपने विभिन्न भाषणों के माध्यम से उन्होंने केंद्र सरकार की नीति, निर्वाचन क्षेत्र के मुद्दों और विदर्भ के मुद्दों की आलोचना की, लेकिन शुक्रवार 26 मई को उन्हें किडनी स्टोन की सर्जरी के लिए नागपुर के एक अस्पताल में भर्ती कराया गया। जलजलताओं के कारण उन्हें इलाज के लिए नई दिल्ली के मेदांता अस्पताल में भर्ती कराया गया। मंगलवार 30 मई को इलाज के दौरान उनकी मौत हो गई। परिवार के आधारवाद पिता नारायण धानोरकर का 2 दिन पहले निधन हो गया। अब फिर अचानक से दुखों का बड़ा पहाड़ टूट पड़ा है। महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांमध्ये काँग्रेसचा एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर निवडून आले। एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख त्यांनी निर्माण केली आणि त्या भरोश्यावरच त्यांना चंद्रपूर लोकसभेमधून विजय संपादन करता आला। एक लढवय्या धडाडीचा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती। अल्पावधीतच निधन झाल्याने अत्यंत दुःख सगळ्या काँग्रेस जनांना आहे, काँग्रेस परिवाराला आहे। एकमेव खासदाराला महाराष्ट्रातील काँग्रेसचे आम्ही गमावलं, त्याचं नक्कीच वेदना आहे। 3-4-5 दिवसापूर्वी साधू पिताचा विकार झाला अशी माहिती डॉक्टरांनी सांगितली आणि किडनी स्टोनचं सुद्धा छोटा ऑपरेशन झाल्याची माहिती मिळाली। त्यानंतर त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये इन्फेक्शन झाला आणि त्यांना मेदांतामध्ये दिल्लीला हलवावं लागलं आणि अखेर त्यांनी मृत्यूशी बराच झुंज दिली, परंतु ते अपयशी ठरले। काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एकमेव खासदार, एक लढवय्या काँग्रेसचा शिपाई गमावल्याचं दुःख निश्चितच आम्हा सर्वांना आहे। पक्षात आणण्यापासून तिकीट मिळवून देण्यापर्यंत त्यांच्या निवडून येण्याच्या प्रक्रियेत तुमचा मोठा वाटा आहे, काय अनुभव गेले? आम्हाला तिकडे लोकसभेला एक चांगला मजबूत उमेदवार हवा होता। त्यावेळेस सुभाष घोटे आणि आम्ही असं ठरवलं की बाळू धानोरकर यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली गेली पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि त्यांनीसुद्धा आमच्या आव्हानाला, त्यांनी आमच्या विनंतीला त्यांनी मान्य करून ती निवडणूक लढण्यासाठी तयार झाली। ही निवडणुकीची उमेदवारी मिळवताना खूप त्यावेळेस आम्हाला संघर्षच करावा लागला असं म्हणायला हरकत नाही, कारण नव्यानं ते पक्षामध्ये आल्यामुळे आल्याच उमेदवारी कशी द्यायची असा प्रश्न पक्षश्रेष्ठींच्या पुढे होता। पण त्यावेळेस आम्ही त्यांचं मन पक्षश्रेष्ठींचं वळवण्यात यशस्वी झालो। अनेक किस्से काय सांगायचे तर ते त्यामध्ये हा बिनधास्त माणूस होता आणि नाही पटलं तर झुंजणारा माणूससुद्धा होता।
आम्ही दिल्लीमध्ये त्यावेळेस मला वाटतं की 10 दिवस तरी या उमेदवारीसाठी मी आणि सुभाष भाऊ थांबलेलो होतो आणि त्यावेळेस खरं तर धानोरकरांची उमेदवारी मिळवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. भाऊ धानोरकर हे गेल्या अनेक वर्षापासूनचे माझ्या सोबती म्हणून काम केलेत. मी शिवसेनेत असताना ते मुंबईला आले की माझ्याकडेच थांबायचे. त्यावेळेस मी आमदार होतो आणि तिथून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली होती शिवसेनेत सोबत असताना. मला आठवतं की विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी ही लोकसभेची उमेदवारी मिळण्यापूर्वी सर्व शिवसेनेचे त्यांच्याकडे असलेले 25-30 मतदार होते. त्यावेळेस मी सराफ यांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उमेदवारी आम्ही पक्षाने दिली आणि त्यावेळेस ओपन माझ्या गाडीमध्ये बसून त्यांनी त्या प्रचारामध्ये उडी घेतली आणि फार कमी मताने त्यावेळेस आमच्या सराफांचा पराजय झाला होता. पण त्यामध्ये भक्कम साथ भाऊ धानोरकरनी मला आणि आमच्या उमेदवाराला दिली होती आणि त्यानंतरच मग आम्ही म्हटलं की यांना सोबत घेऊन पुढची लोकसभा लढली पाहिजे आणि आम्हाला यश मिळेल. तर ते यश मिळालं पण ते यश दीर्घकाळ टिकू शकलं नाही आणि आज दुर्दैवी अशी घटना, सगळ्यांना मन सुन्न करणारी घटना. कारण 48व्या वर्षी इतक्या अल्प वयात निधन होणं आणि दोनही कुटुंबातील त्यांची पत्नी आमदार आणि सदन असं कुटुंब, जनसंपर्कही तेवढाच, अशा याच्यामध्ये पक्षाला फार मोठी हानी सोसावी लागते आणि या कुटुंबाला नक्कीच या सगळ्यामध्ये त्रास मोठा आणि दुःख झालेलं आहे. पण त्यापेक्षा ह्या सगळ्या कुटुंबातून जे उभं झालेलं हे नेतृत्व आहे, एवढ्या मोठ्या समाजातून एक मोठं नेतृत्व उभं झालं होतं आणि भविष्यातील काँग्रेसला एक मोठा नेता, चेहरा म्हणून आम्ही सगळे त्यांच्याकडे बघायचो. पण जे नियतीला काही गोष्टी मान्य असतात त्यापुढे कोणाचं काही चालत नाही, विधिलिखित असतात असं आम्ही म्हणतो. तर एक मोठा प्रहारच आमच्यावर या निमित्तानं झालेला. आज आता 2 वाजतापर्यंत त्यांचं पार्थिव नागपूरला एअर ॲम्ब्युलन्सने येणार आहे. त्यानंतर 4च्या आसपास त्यांचं पार्थिव दर्शनासाठी वरोरा इथे ठेवण्यात येणार आहे. उद्या 11पर्यंत, 10:30पर्यंत, 10:30 नंतर अंत्यविधीला सुरुवात होईल आणि अनेक दिल्लीतून, राज्यातून अनेक त्यांचा चाहता वर्ग, पक्षाचे प्रमुख, इतर पक्षातील मोठा चाहता वर्ग आहे, ते सगळे त्या अंत्यविधीला उपस्थित राहतील अशी माहिती मिळते आहे. आता अजून सुरू झालेलं आहे की आता आम्ही सगळी तयारीमध्ये कोण कोण येणार, कोण त्यांची त्या संदर्भातली माहिती आमच्याकडे येते आहे. परंतु दिल्लीवरूनही काही AICCचे नेते या अंत्यविधीला उपस्थित राहणार आहेत. राज्यातून अनेक नेते उपस्थित राहणार आहेत आणि इतर मंडळीसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार. Don't take admission in Somaya Career Institute only if you find all these facilities with any other institute. Top IITN faculties, 200 computers lab, 4 acres own campus, own junior college, institute and hostel building, hostel with homely food for 500 students, 24/7 best medical and security arrangements, bus facilities for non-residential students. We also create doctors and engineers with our NEET, JEE and MHT CET classes. Somaya Career Institute. Limited seat, reasonable fees. Contact 9271 526128 or 9168 901429. Address: Somaya Campus, Akashwani Road, Vadgaon Ward, Chandrapur. आपली बँक, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, शेतकऱ्यांची बँक, शेतमजुरांची बँक, महिलांची बँक, युवकांची बँक, जिव्हाळ्यांची बँक, आपल्या सर्वांची बँक. एकूण 82 शाखा व 11 पे ऑफिसेस. 5,000 कोटी खेळते भांडवलाकडे वाटचाल. सुरक्षित ठेवी, त्वरित कर्ज,
ठेवीवर आकर्षित व्याजदर, लॉकर सुविधा, NEFT, RTGS, IMPS, इनवर्ड अँड ECS सुविधा, CTS, CLG, PFMS मार्फत लाभ, ATM, SMS अलर्ट व मोबाईल ATM व्हॅन, PM सुरक्षा विमा व जीवन ज्योती विमा योजना, 20 मिनिटात सोने तारण कर्ज अल्प व्याजदरात, शेती व्यवसायाकरिता सर्व प्रकारचे कर्ज, व्यवसायाकरिता कॅश क्रेडिट व प्रॉपर्टी मॉर्टगेज कर्ज, पगारदार महिलाकरिता विशेष कर्ज योजना, बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अल्प व्याजदरात त्वरित कर्ज, छोट्या व्यावसायिकांना त्वरित 50,000 कर्ज उपलब्ध, FPC आणि FPO अंतर्गत कॅश क्रेडिट कर्ज योजना, नाबार्ड पुरस्कृत योजना आणि इतर सर्व शासकीय योजनांसह खूप काही. आजच जवळच्या शाखेत भेट देऊन कर्ज योजनांचा लाभ घ्या. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक मर्यादित, चंद्रपूर. सीताबर्दी पुलिस ने साबर पुलिस टीम की मदद से रामदास पेट में एक डॉक्टर से 40 लाख की फिरौती मांगने वाले 3 आरोपियों को गिरफ्तार किया. इस मामले में पुलिस ने तकनीकी जांच कर आरोपी को गिरफ्तार कर लिया. तीनों आरोपियों के खिलाफ मामला दर्ज कर लिया गया है और पुलिस आगे की कार्रवाई कर रही है. इस बारे में अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक अतुल सबनीस ने दे दी है. सर, आपने पोलीस ठाणे हद्दीत खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. नेमका आरोपी सुद्धा अटक आहे. काय पूरी गुन्ह्याची पार्श्वभूमी आहे, कौर आरोपी आहे, काय सांगते? याच्यामध्ये फिर्यादी एक डॉक्टर आहेत, जे रामदास पेठ येथे त्यांचा दवाखाना आहे. 12 तारखेला त्यांना एका अज्ञात आरोपीने फोन केला व फोन करून दवाखाना चालवायचा असेल तर 40 लाख रुपयाची खंडणीची मागणी केली. त्यावरून त्यांनी तो कॉल रेकॉर्ड झाला होता. रेकॉर्ड झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी येऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट केला. रिपोर्ट केल्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. याच्यामध्ये टेक्निकल तपास खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यानुसार सायबरची टीम आणि पोलीस स्टेशनची टीम यांनी संयुक्तरित्या तपास चालू केला व टेक्निकली तपास करून याच्यामध्ये आरोपी निष्पन्न केले. तपासामध्ये याच्यामध्ये 3 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक हर्षद हटवार, त्यानंतर शुभम मडावी आणि हर्ष बागडे अशा 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे कोर्टात हजर करून रिमांड घेण्यात आला. त्यांच्याकडे चौकशी अधिक चालू आहे. सर, कशासाठी कॉल केला होता, काय कामधंदा करायचा आहे, काय सांगते आरोपी? त्यांच्यापैकी एक जण होता हा वेब डिझायनर आहे आणि दुसरा या बँकमध्ये कलेक्शनचं काम करतो. तर पैसे मिळतील या दृष्टीने त्यांनी ऑनलाईन डॉक्टरांचा नंबर शोधून काढला आणि डॉक्टरांना खंडणी दिली. खंडणीसाठी फोन केला. ते इझिली पैसे मिळण्यासाठी म्हणून त्यांनी तो फोन केल्याचे सध्या तरी प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न होत आहे. आरोपीचे यापूर्वीचा काही रेकॉर्ड आहे का? यापूर्वी तर त्यांचं कुठलेही रेकॉर्ड मिळून आलेलं नाही आहे. परंतु त्यांच्याकडे अधिक तपास करून त्यांनी याआधी कोणाकोणाला फोन केले आहेत व त्यांना कोणाकडनं पैशाची स्वीकारले आहेत किंवा काय याच्या बाबतीत अधिक तपास चालू आहे. वहीं सेंट्रल जेल के कैदी के पास से गांजा और मोबाइल फोन मिला, जिसके बाद धनतोली थाने में 2 बेटियों के खिलाफ मामला दर्ज किया गया. पुलिस इस बात की भी जांच कर रही है कि आरोपियों के पास से गांजा और मोबाइल फोन कहां से आया. दर्ज किए गए मामले के तहत पुलिस आगे की कार्रवाई कर रही है. इस बारे में अधिक जानकारी वरिष्ठ पुलिस निरीक्षक प्रभावती एकुरकर ने दी है. दिनांक 26 तारखेला सेंट्रल जेल या ठिकाणावरून आम्हाला एक लेखी माहिती प्राप्त झालेली होती, साधारणतः सायंकाळी एक 6 वाजताच्या दरम्यान, की सेंट्रल जेल या ठिकाणी आतल्या परिसरामध्ये रुग्णालय परिसर आहे, त्या ठिकाणी एक संशयास्पद वस्तू असलेली एक बॅग मिळालेली आहे. कायदेशीर कारवाई करता या असं सांगण्यात आलेलं होतं. त्यावरून आम्ही संपूर्ण टीमसह त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर घटनेची शहानिशा केली. शहानिशा केल्यानंतर ज्या संशयित वस्तूची जी बॅग होती त्या बॅगची पंचासमक्ष पूर्ण झडती वगैरे घेतली आणि पंचनामा कारवाई केली असता त्या एक लाल रंगाच्या बॅगच्या आतमध्ये काही 4-5 जे पुडके होते जे सेलोटेपने रॅप केलेले होते, त्याच्या आतमध्ये एक 4 मोबाईल, 2 सॅमसंग कंपनीचे, 2 नोकिया कंपनीचे बॅटरीसह होते. 2 छोट्या छोट्या पॉलिथिनमध्ये 2 सिम कार्ड होते. 3 पुडक्यांमध्ये गांजा होता जो एकत्रित 346 ग्राम झालेला आहे. एक चार्जर आणि एक शर्ट
असा एकूण 4 मोबाईल, 10 बॅटऱ्या, 2 सिम कार्ड, 1 शर्ट आणि 346 ग्रॅमचा त्या ठिकाणी मुद्देमाल मिळून आला. मुद्देमाल मिळाल्यानंतर पुढील त्या ठिकाणचे जे कर्मचारी आहेत, संबंधित कर्मचारी जे तेथे कर्तव्यावर हजर होते, त्यांच्या तक्रारीवरून तक्रार घेऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे NDPS ॲक्ट आणि प्रिजनल ॲक्टप्रमाणे. सदर गुन्हा दाखलच्या प्रोसेसमध्ये तपासादरम्यान आम्हाला असं निष्पन्न झालेलं आहे की सदरच्या ह्या ज्या वस्तू होत्या त्या रुग्णालय परिसरामध्ये असलेले जे शौचालय आहे त्या शौचालयाच्या ठिकाणी एक शिक्षाबंदी कैदी याच्या ताब्यातून मिळालेल्या होत्या. तो शिक्षाबंदी कैदी जो आहे तो मोहम्मद सानू पठाण आहे, जो 2016पासनं मोक्याच्या केसमध्ये शिक्षा भोगत आहे आणि त्याने त्याचं कृत्य हे त्याचा दुसरा साथीदार जो आहे अमित सोमकुवर, जो अजनी येथील 302च्या केसमध्ये शिक्षा भोगत आहे, 2013पासनं मध्यवर्ती कारागृह परिसरात आहे. त्या दोघांनी मिळून त्या वस्तू ताब्यात घेतलेल्या होत्या आणि त्या शौचालयामध्ये लपवून ठेवलेल्या होत्या. तिथे उपस्थित असणारा दुसरा जो शिक्षाबंदी कैदी आहे त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिथे कर्तव्यावर असलेल्या कारागृह रक्षकाच्या निदर्शनास आणून दिलं. कारागृह रक्षकाने ते जेल प्रशासनास कळवलेलं आहे. जेल प्रशासनाने कळवल्यावरून धंतोली पोलिसांनी ती पुढील कारवाई केलेली आहे. गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्ह्याचा Come and experience an educational revolution in St. Michael's English School, Chandrapur. An ISO certified CBSE and state board school with an amazing balance of academic excellence and co-curricular activities. Class nursery to 10th. Experienced, professional and dedicated teachers and staff. 100% 10th board results every year. All facility, digital classrooms, spacious school building and premises. All facility, computer science and mathematics lab and library. Grand playground and beautiful school garden. Fire safety and RO water facilities with CCTV cameras. Admission open for session 2023-24. St. Michael's English School, Nagina Bagh, Mission Compound, Chandrapur. कहते हैं कि हर क्षेत्र में और खासकर राजनीति में खेल भावना होनी चाहिए, मगर इसके विपरीत देखने ये मिलता है कि राजनीति में तो ज़रा सा भी खेल की भावना नहीं है, बल्कि खेल क्षेत्र में इंच इंच पर राजनीति होकर खेल और खिलाड़ियों का बंटाधार हो रहा है। ये किस हद तक जा चुका है, इसका उदाहरण आज जंतर मंतर दिल्ली में न्याय की मांग करने बैठी पहलवान की लड़कियां और कुछ पुरुष पहलवान हैं। ये पहलवान कोई मामूली खिलाड़ी ना होकर राष्ट्रमंडल, एशियाई और ओलंपिक स्पर्धाओं के पदक विजेता है, जिन्होंने पूरे विश्व में भारत का नाम रोशन किया। अगर ऐसे खिलाड़ियों को न्याय के लिए रास्ते पर महीनों भर आंदोलन करना पड़ रहा है तो इससे दुखद घटना हमारे देश में खेल और खिलाड़ियों के लिए कुछ भी नहीं हो सकती। और ये साबित होता है कि अगर उस स्तर पर ऐसा हो रहा है तो नीचे राज्य, जिला और तालुका स्तर पर भी कितनी गंदगी फैली होगी। आज तकरीबन पूरा देश इन पहलवान खिलाड़ियों के समर्थन में खड़ा हो गया और इसी श्रृंखला में चंद्रपुर में भी चंद्रपुर के पहले अंतर्राष्ट्रीय और शिव छत्रपति पुरस्कार विजेता खिलाड़ी राजेश नायडू के नेतृत्व में हजारों खिलाड़ियों ने एक दिवसीय धरना आंदोलन करके जंतर मंतर पर बैठे पहलवानों को अपना समर्थन जाहिर किया और बाद में जिलाधिकारी को मिलकर एक निवेदन के माध्यम से ब्रजभूषण शरण सिंह को गिरफ्तार करने, खेल संगठनों की जांच कर गैर खिलाड़ी भ्रष्टाचारियों को बाहर किया जाए, खेल से संबंधित भ्रष्टाचार, शोषण और अन्याय की शिकायत करने के लिए विशेष वेबसाइट और पोर्टल बनाए जाए, ऐसी मांग की गई है और मांगे पूरी न होने पर बड़े आंदोलन का इशारा भी दिया गया। नमस्कार, मैं राजेश नायडू और मेरे साथ में राष्ट्रीय खिलाड़ी श्री सुरेश पाटकोड़कर। आज हमने जिला स्टेडियम के मुख्य द्वार पर दिल्ली जंतर मंतर में चल रहे पहलवानों के धरने के समर्थन में चंद्रपुर में एक दिवसीय धरना आंदोलन किया। उसके बाद हमने कलेक्टर साहब को एक निवेदन देके ये मांग की है कि चंद्रपुर के जिले में जितने भी स्पोर्ट्स एसोसिएशन है उनकी बॉडी है उसका रिकॉर्ड मंगाया जाए और चेक किया जाए कि उन एसोसिएशन में, उन बॉडी में नॉन स्पोर्ट्समैन या क्रिमिनल बैकग्राउंड वाले या प्योर पॉलिटिशियंस कितने हैं और ऐसे लोगों पे एक्शन लेके उन्हें स्पोर्ट्स बॉडी से बाहर किया जाए। क्योंकि जो जंतर मंतर में हो रहा है, एक स्पोर्ट्समैन दूसरे स्पोर्ट्समैन के साथ में ऐसा करने की संभावना कम होती है, मगर जब नॉन स्पोर्ट्समैन इसमें जाता है गलत इंटेंशन से
तो जो घटना आज दिल्ली में हुई है, 7 लड़कियों ने आरोप लगाई है ब्रिजभूषण शरण सिंह पर, और दुर्दैव की बात है कि उन पर अब तक गिरफ्तारी नहीं हुई है। हमने गिरफ्तारी की मांग की है और हम अपना समर्थन उन पहलवानों के और सारे ही महिला खिलाड़ियों के देश के उनके सुरक्षा के समर्थन में अपना यहाँ जाहिर कर रहे हैं। धन्यवाद।